गजर माऊलीचा गजर माऊलीचा भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रकुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहिरा भेटी रकुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहिरा भेटी रकुमाईच्या वरा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जेथे जन्मला श्री गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा आई माता शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा बेटी रखुमाईच्या वरा आजच्या पवित्र कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला साधा सोपा सरळपंथी अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातील अनुभव अर्थात आपल्या जीवनातील क्रांती प्रकट केलेली आहे। विठ्ठला विठ्ठला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांची राजयोगी यांची माऊली साधकांची मायबाप अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्येश्वरमणी श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्त शिरोमणी मारुतीराय ऐश्वर्य संपन्न संत सद्गुरु भगवान बाबांच्या अनेक साधू संतांच्या आशीर्वादानं पुण्य पवित्र पावन अशा या नाशिक जिल्ह्यातील पवित्र अशा या निफाड तालुक्यातील खानगाव थडी या गावामध्ये गेल्या वर्षी ज्यांचं निधन झालं आणि यावेळेला त्यांना आपल्याला जड अंतःकरणानं इच्छा नसतानाही वैकुंठवासी कैलासवासी हा शब्द लावावा लागतो। असे वैकुंठवासी कैलासवासी शंकर पुंजाजी आव्हाड अर्थात आपण सर्व त्यांना प्रेमानं बाबा म्हणत होतो। शंकर बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व आव्हाड परिवार त्यामध्ये गंगा भागीरथी रमणबाई शंकर आव्हाड या पत्नी आहेत। श्री नारायण शंकर आव्हाड हे चिरंजीव आहेत। सौ सुनीता कचेश्वर नागरी मुलगी, श्री विष्णू काशीनाथ कराड भाचे, श्री रवींद्र काशीनाथ कराड भाचे, कुमार तुषार नारायण आव्हाड हे नातू, कुमार ऋषिकेश नारायण आव्हाड नातू,
सौ सरिता नारायण आव्हाड सून, सौ अनिता संजय गामणे मुलगी, श्री सुभाष काशीनाथ कराड भाचे, कैलास काशीनाथ कराड भाचे, सौ मयुरी तुषार आव्हाड नातसून, कुमार शुभम नारायण आव्हाड हे नातू, 3 नातू आहेत, 1 मुलगा आहे व सर्व आव्हाड परिवार आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता, आपल्या आजोबांच्या ऋणातून उतराई होण्याकरता या आव्हाड परिवारानं केलेला हा प्रयत्न आहे. खरं तर आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण आपल्या वडिलांच्या आजोबांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. पण एक अल्पसा प्रयत्न त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता या आव्हाड परिवारानं त्यांचे चिरंजीव नारायण भाऊ यांनी केलेला हा कटाटोप आहे. म्हणून या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याची संधी आम्हाला आपल्याच गावातील सबंध वारकरी संप्रदायावरती नितांत ज्यांचं प्रेम आहे आणि सबंध युवा कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकारांचे आवडीचे, सर्व कीर्तनकारांचं माहेरघरच असणारे असे श्री हरिभक्तपरायण वारकरी संप्रदायावरती नितांत ज्यांची श्रद्धा आणि प्रेम असे श्री हरिभक्तपरायण आमचे जीवलग मित्र, आमचे दशरथ भाऊ सांगळे, भाऊंच्या माध्यमातून आज या आव्हाड परिवारांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. अत्यंत सुंदर 1 दिवसाचंच नियोजन आहे, पण कुठलीही काटकसर, कुठलीही भागवा-भागवी, कुठली ॲडजस्टमेंट या परिवारानं, आव्हाड परिवारानं आणि आमच्या दशरथ भाऊने केलेली नाही. आता नियोजनच गावातला सप्ताह, आपल्या परिसरातला भाऊंचं नियोजन, आपल्या सर्वांचं सहकार्य, म्हणून सबंध महाराष्ट्राला आपल्या खानगावथडीचा सप्ताह माहीतच आहे. उभ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक, वादक, कीर्तनकार मंडळी आपल्या परिसरामध्ये, गावामध्ये भाऊने आणलेलीच आहेत. म्हणून भाऊंच्या माध्यमातून हा सेवेचा योग आहे. आजची कीर्तन सेवा सुशोभित करण्याकरता आपल्या भागातील, आपल्या परिसरातील सबंध वारकरी संप्रदायावरती अत्यंत प्रेम असणारी, श्रद्धा असणारी सगळी गुणवान गायक, वादक मंडळी या निमित्तानं यांची उपस्थिती आहे. सुरुवातीला रूपावळी आणि सुरुवातीला ज्यांनी चाल अत्यंत कमी वेळामध्ये आणि अत्यंत गोड रागामध्ये आणि अत्यंत गोड स्वरामध्ये ज्यांनी गायली, तुमची चाल चालू होती त्यावेळेस मी दशरथ भाऊला म्हणलं, आवाज लय छान आहे ह्यांचा. असे नामांकित गायक, वारकरी गायक आणि युवा कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण संगीत अलंकार आमचे गोरख महाराज गतीर, आदरणीय महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. किती गोड महाराजांनी चाल गायली, ज्याला इंग्लिशमध्ये शॉर्ट बट स्वीट म्हटलं जातं, अगदी थोड्यात पण गोड. आमचे गतीर महाराज आहेत. आपल्या परिसराचं भूषण, नाशिक जिल्ह्याचं भूषण, वारकरी संप्रदायातील नामांकित गायक, संगीत अलंकार, संगीत विशारद, अत्यंत खर्जातही आवाज सुंदर आहे आणि तारसप्तकामध्ये ज्यांचा सुंदर आवाज जातो असे श्री हरिभक्तपरायण आमचे चिंतामण महाराज सानप. एकदा महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय गायनाचार्य, आदरणीय आमचे भाऊ या निमित्तानं उपस्थिती आहे. हरिभक्तपरायण माझ्या समीप आलेले उभ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय गायनाचार्य, संगीत अलंकार, संगीत रत्न, त्यांचाही अत्यंत गोड आवाज आहे असे श्री हरिभक्तपरायण जालना जिल्ह्याचं भूषण आमचे बळीराम महाराज केसबट. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. संस्थेतील सर्व साधक मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी, पाहुणे मंडळी, हरिभक्तपरायण गोड असे मृदंगाचार्य, नामांकित मृदंगाचार्य, आपल्याच जिल्ह्याचं भूषण मृदंग अलंकार आमचे ज्ञानेश्वर माऊली. एकदा माऊलींसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असे असणारे श्री हरिभक्तपरायण सुंदर असे विनेकरी, साक्षात तुकाराम महाराजांसारखे दिसतात हे आमचे किरण महाराज सानप. एकदा किरण महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर कीर्तनामध्ये विनेकरी कसा असला पाहिजे की ऑब्झर्वेशन जर केलं तर किरण महाराजांकडे तुम्हाला पाहावं लागेल. नाही तर विविध प्रकारे किरण महाराजांच्या हावभाव नाहीत, अगदी जसं संप्रदायाला अनुसरून आहेत तसेच किरण महाराज वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रचलित विनेकरी आहेत. म्हणून त्यांनाही साष्टांगपणे पाहत आहे. श्रीराम साऊंड सर्व्हिस नांदूर मध्यमेश्वर, सोनवणे बंधू यांची साऊंड सर्व्हिस आहे. अत्यंत सुंदर त्यांनी लावलेलं आहे. छोटले बटणं, बास, गेन, ट्रबल, बिको सुंदर त्यांनी फिरवलं आहे. तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो. यूट्यूब चॅनलवरती दादा आहेत. काय नाव चॅनलचं आपलं? गजर माऊलीचा यूट्यूब चॅनल आहे. अत्यंत सुंदर वारकरी संप्रदायाचा प्रचार करत असताना त्यांचं अत्यंत सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अर्थात घंटी दाबायला विसरू नका. विठ्ठला विठ्ठला.
परिचयाचा आहे, साधा आहे, सोपा आहे, सरळपंथी अभंग आहे. कीर्तनाची वेळ आपली थोडी मिस्टेक झालेली आहे. 10 वाजता सुरुवात व्हायला पाहिजे होतं, पण थोडं 10:30 झाले. पण काही काळजी करू नका दशरथ भाऊ, तुम्ही सांगेल तिथपर्यंत वेळेमध्ये मी कीर्तन करणार आहे, काळजी करू नका. बरोबर जास्तीत जास्त 11:15 वाजेपर्यंत आपण थांबणार आहोत. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातील क्रांती प्रकट केलेली. खरं तर क्रांती कशाला म्हणतात? जे कोणालाही करता येत नाही ते करून दाखवणं आणि केलेलं सर्वांच्या उपयोगाला पडणं याला क्रांती म्हणतात. आणि तीच क्रांती आमच्या संप्रदायामध्ये केली, माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायाने केली. मिळविली मांदी वैष्णवांची. काय क्रांती केली माझ्या ज्ञानोबारायाने ऐका. 750 वर्षापूर्वी असा काळ होता की अस्पृश्य जातीतील लोकांना गावामध्ये प्रवेश नव्हता, एंट्री नव्हती. सार्वजनिक विहीर असेल, आड असेल, त्यांनी गावामध्ये यायचं नाही. जरी गावामध्ये यायचं ठरलं तर त्यांच्या समोर मडकं लावलं जात होतं आणि त्यांच्या मागे खराटा लावला जात होता. असा काळ होता. बरीचशी जुन्या काळातील मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत. आपण काय तो काळ पाहिलेला नाही, पण आपण कुणाच्या तरी कानानं, आपले आजोबा असतील, वाडवडील असतील, यांच्या कानानं आपण ते ऐकलेलं आहे. मी काय ऐकलेलं पण आहे आणि मी पुस्तकामध्ये सुद्धा वाचलेलं आहे. थोडा मला पुस्तकं वाचायचा छंद आहे आणि मी काही अडाणी नाही. MSc BEd माझंही क्वालिफिकेशन झालेलं आहे. विठाला समोर मडकं लावलं जात होतं आणि त्यांच्या मागे खराटा लावला जात होता. असा काळ होता. पण दुर्दैवानं त्याच जातीमध्ये श्री संत चोखोबारायांचा जन्म झाला. पांडुरंगाचे एकनिष्ठ हाडाचे वारकरी श्री संत चोखोबा महाराज. जावं त्यांनी पंढरपूरला. आतमध्ये रावळामध्ये कीर्तन चालू आहे, पण आतमध्ये प्रवेश नाही, कारण अस्पृश्य जातीमध्ये जन्म झालेला आहे. मग चोखोबारायानं पायरीवरती बसायचं. पायरीवरती बसायचं, कुणीतरी यायचं, तिथूनही उठवायचं. चोखोबारायानं डायरेक्टली वाळवंटामध्ये जाऊन बसायचं. असा 700 वर्षापूर्वीचा काळ होता. उंबरठ्यासे कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीसी होऊ दंग गावोनी अभंग, पायरीसी होऊ दंग वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू, सुख म्हणे नाम घेऊ, सुख म्हणे नाम घेऊ, होऊन दंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, 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 नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभीर गुलाल उधळी रंग, अभीर गुलाल उधळी रंग, रंग रंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभीर गुलाल उधळी रंग रंग, अभीर गुलाल उधळी रंग 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 नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ
मंदिरामध्ये बसायचं ना वाळवंटामध्येच पांडुरंगाला पाहायचा असा काळ. मंदिरामध्ये प्रवेश नाही. पण 700 वर्षापूर्वी हे चित्र माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं आणि विचारलं, महाराज वाळवंटामध्ये का बसलेला आहात? सांगितलं, माऊली, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता म्हणजे माऊली. माऊली, अस्पृश्य जातीमध्ये माझा जन्म झालेला आहे. आतमध्ये कीर्तन चालू आहे, नाही मला जाता येत माऊली, मला प्रवेश नाही. ज्ञानोबरायनं ठरवलं, महाराज तुम्हाला जर मंदिरातल्या कीर्तनामध्ये जाता येत नसेल तर आपण वाळवंटामध्ये असं कीर्तन करू की त्या मंदिरातल्या पांडुरंगाला आपल्या वाळवंटातल्या कीर्तनामध्ये यावं लागेल. असं कीर्तन आपण आपल्या वाळवंटामध्ये करू. ठरलं कीर्तन. कीर्तन कोणाचं? तर नामदेव महाराजांचं. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा गोपाळाची राया, गोपाळाची राया. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. गोपाळाची राया, गोपाळाची राया. नामदेव कीर्तन करी मोठे नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी देवना पांडुरंग. जणी म्हणे ज्ञान देवा बोलावं, जणी म्हणे ज्ञान देवा बोलावं. अभंग बोलला रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अरे प्रेमाचे छंद विठ्ठल डोलू लागला, कीर्तनाचे छंद विठ्ठल डोलू लागला. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. गोपाळाची राया, गोपाळाची राया, गोपाळाची राया. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. हो माझा ज्ञान राजा, गोपाळाची राया वाटी. माझा ज्ञान राजा, गोपाळाची राया वाटी. माझा ज्ञान राजा, गोपाळाची राया वाटी. हा सर्वात प्रसिद्ध अभंग आहे संप्रदायामध्ये. काल्याच्या दिवशी आपण म्हणतो. कीर्तन नामदेव महाराजांचं चाल म्हणतायत ज्ञानोबाराय. चाल सांगितली संत जनाबाईंनी. आणि ऐका, नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. आणि मग एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एक टाळी झाली म्हणजे माझ्या ज्ञानोबारायानं सगळ्या समाजाला, सगळ्या साधू संतांना, सर्वांना एकत्रित केलं. ज्या कीर्तनामध्ये चोखोबरायांना प्रवेश नव्हता अशा कीर्तनामध्ये माझ्या ज्ञानोबारायानं श्री संत चोखोबरायांना उभं केलं. ही क्रांती संप्रदायामध्ये केली माझ्या माऊली ज्ञानोबारायानं. माऊली ज्ञानोबारायांचं वय वर्ष फक्त 22 वर्षाची माऊली आहेत. सर्वात कमी वय ज्ञानोबारायांचं. पण सगळ्या साधू संतांना ज्ञानोबारायांचं तोंड भरून कौतुक केलं.
जनाबाई म्हणतात विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा मरोनिया जावे बा माझ्या पोटायावे विवेका सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. नाथ महाराज म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे कारण न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई विचार जातीपातीचा कुठलाच विचार ज्ञानोबारायाने केला नाही. ही वारकरी संप्रदायाची क्रांती आहे. पहिल्यांदा क्रांती केली ज्ञानोबारायाने. खरं तर क्रांती करण्याचं सामर्थ्य या युगामध्ये नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. या नरदेहामध्ये आल्यानंतर माणूस ठरवलं तर माणूस देव सुद्धा होऊ शकतो. फक्त ठरवलं पाहिजे. आज विज्ञानानं ठरवलं विज्ञान एवढं होईना पण माणसं रविवार साजरा करते. याला की लक्षात तुमच्या हे विज्ञानाचे चमत्कार आहेत. आज माझ्यासमोर माईक आहे 1000 लोकांपर्यंत सहज आवाज जातो. हा विज्ञानाचा चमत्कार. शूटिंगवाले आहेत गजर माऊलीचा जेवढे सबस्क्राईब आहेत घरी बसल्या बसल्या आजचं कीर्तन पाहू शकतात. लाईव्ह जर केलं तर हे विज्ञानाचे उपकार आहेत. व्हिडिओ कॉल केला तर अमेरिकेतला मित्र घरी बसल्या बसल्या पाहू शकतो. विज्ञानाचे चमत्कार आहेत. विज्ञान एवढं पुढं गेलं आज बाहेरच्या देशामध्ये अमेरिकेमध्ये अशी गाडी आली की बिना ड्रायव्हरची गाडी आली. आता बिना ड्रायव्हरची गाडीला ड्रायव्हर नाही. महाराज लोकांसाठी फार चांगली गोष्ट आहे. फक्त बरोबर दशरथ भाऊने मला मॅप टाकून दिलं बरोबर मी इथपर्यंत आलो. ती गाडी आली बाहेरच्या देशामध्ये बरोबर लोकेशन टाकायचं बरोबर गाडी तुम्हाला आपल्या मंगल कार्यालयापर्यंत पोहोचतं करणार. किती चांगली गोष्ट आहे. विज्ञानाचे चमत्कार. तीच गाडी आता काही दिवसांनी आपल्या भारतामध्ये येणार आहे. बिना ड्रायव्हरची गाडी प्रोसिजर चालू आहे. पण आपल्या भारतातल्या लोकांना प्रश्न असा पडलेला आहे बिना ड्रायव्हरची गाडी जर भारतात आली आणि जर ॲक्सिडेंट झाला तर नेमकं मारायचं कुणाला. कारण भारतातल्या लोकांना बाकीचे काही नाही पण ॲक्सिडेंट झाल्या चुकी आहे कुणाची काय पाहायचं नाही पण पहिला ड्रायव्हर हाताखालून काढायचा. पण असू द्या हे विज्ञानाचे चमत्कार आहेत. विज्ञान एवढं पुढं गेलं. विज्ञान किती जरी पुढं गेलं असेल मोबाईल असेल IT असेल प्रत्येक क्षेत्रात आज विज्ञान पुढं गेलं. महिलाही काही कमी नाहीत. वैमानिक महिला आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलाही पुढे गेलेल्या आहेत. पण असं एक क्षेत्र आहे विज्ञान किती जरी पुढे गेलं असेल पण आणखीन एका ठिकाणी विज्ञान गेलं नाही तिथपर्यंत पोहोचलेलं नाही. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत विज्ञान तिथपर्यंत पोहोचूच शकणार नाही. आणि तो आपला आजचा विषय त्याचं नाव आहे मरण. तुकोबाराय म्हणतात एकदा का यमाचा निरोप आला रे आला मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच ठाई. महाराज म्हणतात एकदा का यमाचा निरोप आला रे आला की सत्तेला पाहून यम घाबरत नाही.
सत्तेला पाहून जर यम घाबरत असता तर या भारत देशातला एकही पंतप्रधान मेला नसता. 1947ला भारत स्वतंत्र झाला. 2025 उजडलेलं आहे. फक्त एकच पंतप्रधान हयातमध्ये आहेत. बाकीचे आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले ते सगळे वैकुंठवासी झाले. म्हणजे सत्तेला पाहून यम घाबरत नाही. काही पंतप्रधान पदावर असताना गेलेले आहेत आणि काही त्यांच्या बॉडीगार्डने सुद्धा मारलेले आहेत. बॉडीगार्ड आपण ठेवतो अंगरक्षक म्हणून, पण कुंपणाने शेत खाल्लं. सत्तेला पाहून यम घाबरत नाही. 2, संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. संपत्ती म्हणजे पैसा. माझी भाषा नाही तुकोबाराय म्हणतात, यम नाही धरीत कुणाची प्रतिष्ठा. यम कुणाचीही प्रतिष्ठा धरत नाही आतापर्यंत तरी. यम असा विचार करत नाही खानगाव थडी गावामध्ये प्रचंड श्रीमंत ही पार्टी आहे, फार मोठी आसामी हायवेच्या कडेला 20-25 एकर जमीन आहे. एक मुलगा क्लास 1 अधिकारी, दुसरा मुलगा क्लास 2 अधिकारी, सूनही चांगली पदावर आहे. महाराज म्हणतात तुमच्या संपत्तीशी यमाला काहीही देणं घेणं नाही. संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. खरं तर यमाचे गरीब माणसावर फार उपकार आहेत. यम आणखीन लाज घेत नाही. ज्याला इंग्लिशमध्ये रिश्वत हा शब्द आहे, यम आणखीन रिश्वत घेत नाही. आणि आमच्या मराठवाड्याच्या भाषेत यम आणखीन टेबला खालून घेत नाही. तुमच्याकडे आहे का हा शब्द? यम आणखीन टेबला खालून घेत नाही. यमाने जर लाच घेतली असती, पैसे घेतले असते, रिश्वत घेतली असती तर गावातले गरीब माणसं मेले असते आणि श्रीमंत माणसं तसेच जिवंत राहिले असते. कारण यमाला श्रीमंत लोकांनी कोरा चेक दिला असता. हे म्हणले असते सिग्नेचर कर, मी सिग्नेचर करतो, तुला वाटेल तेवढा आकडा तो त्यामध्ये टाक. पण संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. आणि 3 नंबर, तुमच्या विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. तुमच्याकडे कोणती डिग्री आहे, तुम्ही किती हुशार आहात, याच्याशी यमाला काहीही घेणं देणं नाही. तुम्हाला सर्वात मोठे मी आता 5 उदाहरण सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला आजचं माझं कीर्तन समजेल. आपल्याला आयुष्य भगवंताने दिलेलं आहे 100 वर्षाचं. शतगणिल येते, बरोबर का नाही? किती आयुष्य दिलेलं आहे? 100 वर्षाचं आयुष्य दिलं. पण या जगामध्ये असा एक माणूस होऊन गेला, त्या व्यक्तीचं नाव मायकल जॅक्सन नावाचा एक माणूस झाला. ऐका आता, त्याने ठरवलं, भगवंताला चॅलेंज केलं, गॉडला चॅलेंज केलं, देवाला चॅलेंज केलं की मी 150 वर्ष जगणार. आयुष्य किती बोला की किती? 100 वर्ष. चॅलेंज केलं 150 वर्षाचं. म्हणून त्यानं वेगवेगळे उपाय केले. काय उपाय केला? 12 डॉक्टरांची टीम कायम मायकल जॅक्सनच्या सोबत. दिवसभरामध्ये कुठले चेंजेस आपल्या शरीरामध्ये होतात, एखादा अवयव खराब झाला, किडनी खराब झाली, फुफ्फुस खराब झालं, लिव्हर खराब झालं, तर अगोदर पैसे देऊन त्यानं डोनर अर्थात दाते सुद्धा तयार करून ठेवले होते. दिवसभरामध्ये काय खायचं, किती प्यायचं, लॅबमधून टेस्ट करून यायचं, डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच व्हायचं. एवढं तंतोतंत नियोजन मायकल जॅक्सनने केलं. पण अगदी एवढं सुद्धा नियोजन करून वयाच्या 51व्या वर्षी मायकल जॅक्सन या जगातून निघून गेला. ठरवलं होतं 150 वर्ष जगायचं, म्हणजे तुमच्या विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. ज्यावेळेला मायकल जॅक्सनचं निधन झालं त्यावेळेला गुगलला सर्व लोकांनी मायकल जॅक्सन कोण आहे सर्च ज्यावेळेला केलं तर इंटरनेट गुगल सुद्धा त्यावेळेला हॅक झालं होतं. एवढा होता मायकल जॅक्सन. पण तरी सुद्धा त्याच्या विद्वत्तेला पाहून यम घाबरला नाही. एक दुसरं उदाहरण सांगतो. आपल्या भारत देशामध्ये, या जगामध्ये असा एक व्यक्ती होऊन गेला, त्या व्यक्तीनं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. माझ्याकडे बघत राहा, लेकरं नंतर येतच राहते माझ्याकडे. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हटले तुला? त्यांनी सांगितलं, देवा मला मरण नकोय. देवाने सांगितलं, हा मृत्यू लोक आहे, प्रत्येकाला मरावं लागणार, हे सोडून दुसरं काही पण माग. त्याने सांगितलं नाही मला हेच पाहिजे. मग त्यानं पर्यायी मार्ग निवडले. ऐका आता, त्याने सांगितलं, देवा मला मरण पशुकडून नको, नराकडून नको, मादीकडून नको, स्त्रीकडून नको, तथास्तु. घरात नको,
नको, दारात नको, तथास्तु. जमिनीवर नको, आकाशामध्ये नको, तथास्तु. दिवसा नको, रात्री नको, अग्नीकडून नको, पाण्याकडून नको, शस्त्रांना नको, अस्त्रांना नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, तथास्तु. सगळे वरदान देऊन टाकले. ब्रह्मदेवाचे पिये शेजारी बसले होते. त्यांनी विचारलं, देवा तुम्ही सगळे वरदान दिले, पण याला मारताल तुम्ही कसे? स्त्री नाही, पुरुष नाही, घर नाही, दार नाही, घरात नाही, दारात नाही, जमिनीवर नाही, आकाशामध्ये नाही, शस्त्रांना नाही, अस्त्रांना नाही, स्त्री नाही, मारताल तुम्ही कसे? ब्रह्मदेवाने सांगितलं, याला फॉर्म भरू दे, याचा निकाल कसा लावायचा ते मी पाहतो. मग ऐका, आता त्याने ठरवलं मी मरणार नाही. इतका हुशार होता, एवढे भारी डोकं लावलं होतं त्यानं. एखाद्या वेळेला आपण मरताना दिवसा मरू किंवा रात्री मरू, त्याने दोन्ही वरदान मागून घेतले. रोड ॲक्सिडेंटमध्ये जाऊ, नाही ॲक्सिडेंट झाला विमानामध्ये जाऊ. आता अहमदाबादला जी घटना झाली, विमानामध्ये अपघात होऊ शकतो. त्याने दोन्ही वरदान मागून घेतले. स्त्री मारू शकते, पुरुष मारू शकतो, हेही वरदान मागून घेतलं. एखाद्या वेळेला बिबट्यानं हल्ला केला, रानडुकरानं हल्ला केला, एखाद्या प्राण्याने हल्ला केला तर आपण त्याच्यातही आपला मृत्यू होऊ शकतो. पण नर नाही, मादी नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, प्राणी नाही, हे सगळे वरदान त्याने मागून घेतले. सर्वात मोठं वरदान मागून घेतलं, दिवसा नको, रात्री नको, सगळे वरदान दिले देवानं. आणि एवढा उन्मत्त झाला आणि मरणाला विसरला. माणूस मरणाला विसरला की उन्मत्त होतो. म्हणून त्यानं आपल्या नगरीमध्ये दवंडी पिटवली. जो कोणी भगवान विष्णूचं नाव घेईल त्याला सुळावर देण्यात येईल, म्हणजे आजच्या काळामध्ये फासावर देण्यात येईल. कोणीच देवाचं नाव घेणार. राहिले यज्ञ, मोडीले कीर्तन, पाळाले ब्राह्मण दैत्या भेने. त्या व्यक्तीचं नाव हिरण्यकशिपू. कोणी देवाचं नाव घेणार. पण भगवंताला जर एखादा चमत्कार करायचा असेल तर भगवंत काय जास्त बाहेरचे माणसं बघत नाही, घरातला माणूस पाहतो. म्हणून त्याच्याच घरामध्ये भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. आणि भक्त प्रल्हाद ज्यावेळेला मोठे मोठे होत गेले आणि बोलायला सुरुवात केली, आणि गुरुकुल पद्धती त्या काळामध्ये, जसे गुरुकुलातले लेकर आहेत तसे गुरुकुल पद्धती संस्थेमध्ये टाकला. गुरुकुलामध्ये सर्व विद्यार्थ्याला असं जवळ घेतलं आणि प्रल्हादाने म्हणायचं, म्हणा नारायण नारायण. गुरुजींनी ओळखलं 10वा 13वा एकाच दिवशी येण्याच्या मार्गावर आहे. याच्या वडिलांचा आदेश आहे, देवाचं नाव कुणी घ्यायचं नाही. आणि याचाच मुलगा नारायण नारायण नाव घेतोय. गुरुजी याच्या जर वडिलांना कळालं, राजांना कळालं तर पहिले मला सुळावर दे. म्हणून राजदरबारामध्ये गेले, मुजरा केला. आल्या आल्या विचारलं, कसं काय आमचा प्रल्हाद, कसं काय त्याची तयारी, कुठपर्यंत आलंय, बोलो कुठपर्यंत आले, किती झाले रियाज, कसं काय त्याचे अभंग किती पाठांतर झाले, असं विचारलं असेल. अहो काय म्हणले तुमचा प्रल्हाद, शाळेत येतो म्हटले आमच्या, आणि सारखं त्याचंच नाव घेतो. त्याचं कोणाचं बोला की, घ्यायला नाही सांगितलं तरी तुम्ही घ्यायला लागले. अहो सारखं त्याचंच नाव घेतो म्हणलं. हिरण्यकशिपूने विचारलं, त्याचं म्हणजे कुणाचं? म्हटले ते तुम्ही म्हणा. मी जर म्हटलं तर मला तुम्ही फासावर देता. म्हटले विष्णूचं? म्हटले हो. बोलव म्हणले प्रल्हादाला. समोर घेतलं, समजावून सांगितलं, तरीही नारायण नारायण म्हणलं नाही. उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं तरीही नारायण नारायण म्हणलं नाही. हत्तीच्या पायाखाली दिलं तरीही नारायण नारायण म्हणलं नाही. कडेलोट झाला तरी नारायण नारायण म्हणलं नाही. शेवटी विचारलं, नारायण 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 करतोस, कुठे आहे तुझा नारायण? आमच्या मराठवाड्यामध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे, बुडतीचे पाये ढवाकडं. तुमच्याकडे विमान असं पायली भरलीच होती, पायी ढवाकडे निघालेच होते. सांगितलं, कुठं आहे तुझा नारायण? सांगितलं, बाबा माझा नारायण कुठं नाही. ह्या खांबामध्ये आहे का तुझा नारायण? हो बाबा, ह्या खांबामध्ये सुद्धा माझा नारायण. खांबावरील लात मारिली स्वामी नारायण प्रगटला. स्वामी नारायण प्रगटला.
प्रगटला, खांबावर लात मारली. जशी खांबावरती लात मारली तसा भगवान परमात्म्यानं त्याच्यासाठी एक स्पेशल अवतार घेतला. त्या अवताराचं नाव नरसिंह अवतार. आता ऐका, पहिलं वरदान स्त्री नाही, पुरुष नाही, नर नाही, मादी नाही. भगवंतानं अवतार घेतला नरसिंह. अर्ध शरीर सिंहाचं, अर्ध शरीर नराचं. नर नाही, मादी नाही, स्त्री नाही, पुरुष नाही. जसं भगवंताचं रौद्र रूप त्यानं पाहिलं, कारण अवतार नरसिंह, सारखं डरकाळ्या सुरू झाल्या भगवंताच्या, सारखं डरकाळ्या सुरू झाल्या भगवंताच्या. आणि मग हिरण्यकशिपूनं ते रौद्र रूप पाहिलं आणि हिरण्यकशिपू पुढे पुढे धावायला सुरुवात झाली. आता ऐका माझ्याकडे बघा, स्त्री नाही, पुरुष नाही, नर नाही, मादी नाही, बरोबर दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये धरला. घर नाही, दार नाही, जमिनीवर नाही, आकाशामध्ये नाही, स्वतःच्या मांडीवरती धरला. दिवसा नाही, रात्री नाही, आईने सूर्य मावळण्याच्या वेळेला धरला. आणि नख हे शस्त्रामध्ये मोडत नाहीत, आसरामध्ये मोडत नाहीत. आणि टरा 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 हिरण्यकशिपू फाडला. तुमच्या विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. विठाला किती जरी श्रीमंत झाले, किती जरी हुशार असेल, तर महाराज म्हणतात तुमच्या विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. कबीर महाराज म्हणतात, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा ही इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. तो लाख हिफाजत कर ले, तो लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. तुमच्या इकडं खानगावला सूर्य किती दिवसाला उगवतो? दररोज. किती दिवसाला? रोज. आणि मावळतो किती दिवसाला? 3 दिवसाला. रोज मावळतो, रोज उगवतो. डेली सायकल रोटेशन पद्धतीनं चालू आहे. तसंच एका लेखकानं या शरीराला सूर्याची उपमा दिली. कशाची उपमा दिली? सूर्याची. चढ़ता सूरज धीरे धीरे, ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे, ढलता ही ढल जाएगा. त्या लेखकाने सांगितलं, तू या मृत्यू लोकातला पाहुणा आहे. तू यहाँ मुसाफिर है, बेकरार पानी है, 4 दिन की तेरी महिमा, तेरी जिंदगानी है. 4 दिवसाचं आयुष्य आहे. म्हणून त्या लेखकानं सांगितलं, प्रत्येक पाऊल टाकताना अगोदर विचार कर, आधी सोचले, आधी सोच ले, फिर भी ये कर ले, मौका हाथ तेरे आएगा. ढलता सूरज धीरे धीरे, ढलता सूरज धीरे धीरे, ढलता सूरज धीरे धीरे, ढलता ही ढल जाए. 4 दिवसाचा आपण या मृत्यू लोकातले पाहुणे आहेत. नाथ महाराज म्हणतात, घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. इथं काय कमी माणसं गेले का येऊन? हे ते नाही ये
किती. महाराज म्हणतात तिथं भगवंताचे अवतार राहिले नाही. मग जिथे भगवंताचे अवतार राहिले नाही तिथं अवतावरले राहतील का? हो बोला की. जिथं अवतार राहिले नाही अवतावरले काय गणत आहे? आजा मेला, कोण कोण मेलं, पंजा मेला, बाप मसना गेला. आता पुढे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. जाणत तर प्रत्येकालाच आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो गावकरी, जीवनाची सुरुवात चांगली असावी की जीवनाचा शेवट चांगला असावा? काय चांगलं असावं? होय किरणराव, काय चांगलं असावं? बर, ते म्हणते सुरुवात चांगली झाली की शेवट चांगला होतो. भाऊ तुमचं काय मत आहे? शेवट चांगला असं. सना बाबा तुमचं काय मत आहे? दोन्ही बीज म्हणजे दोन्हीकडे बी फॉर्म भरायचं आहे म्हणायचं, काही अडचण नाही. ज्याच्याकडून तिकीट येईल त्याच्याकडून. सुरुवात चांगली असावी म्हणजे शेवट चांगला होतो, असे दोघां जणांचंही म्हणणं आलंय. पण ऐका आता, भारत देशामध्ये असे काही उदाहरण झाले माऊली की त्यांच्या जीवनाची सुरुवात चांगली झाली पण त्यांच्या जीवनाचा शेवट चांगला झाला नाही. असं एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. सुरुवात कशी झाली? चांगली झाली पण शेवट चांगला झाला नाही. ऐका, जसे आता विद्यमान पंतप्रधान आहेत तसे त्या काळामध्ये 5000 वर्षापूर्वी भारत देशाचा एक सम्राट होता. त्याचं नाव होतं धृतराष्ट्र नावाचा एक सम्राट. 100 मुलं होते त्याला. हत्ती घोडे लवाजमा ऐश्वर्य सर्व त्याच्याकडे होतं. आजचे जे राजे त्या काळातला तो राजा होता. आता भारत देश फार कमी झालेला आहे. पाकिस्तान, बांगलादेश हे पूर्वी हे देश आपल्यामध्ये होते आणि या सर्वांचा राजा तो होता. त्याचं नाव धृतराष्ट्र नावाचा राजा. माझ्याकडे बघत चला. सर्व त्याच्याकडे होतं. 100 मुलं होते. हत्ती घोडे लवाजमा ऐश्वर्य त्याच्याकडे होतं. सुरुवात चांगली होती, मध्यही चांगला होता, पण शेवट ऐका, शेवट ऐका. महाभारताचं युद्ध सुरुवात झालं आणि 99-100 पोरं एकट्या भीमाने मारले. किती पोरं मारले? एकट्या भीमाने 100 पोरं मारले. राज्य गेलं, गादी गेली, खुर्ची गेली, संपत्ती गेली, सगळं काही गेलं. आणि ज्यांच्या मरण्याची वाट पाहिली होती, पुतणे, भावाची पोरं म्हणजे तुमच्याकडे कोण म्हणतात? पुतणे. माझे सख्खे पुतणे कधी मरतील आणि माझ्या पुतण्यांची संपत्ती माझ्या पोरांना कधी येईल याचा विचार त्या धृतराष्ट्राने केला. म्हणून आमचे महाराज आम्हाला पाठामध्ये सांगायचे आळंदीमध्ये, बाळांनो 3 लोकांचं, देवाचं, गावाचं, भावाचं कधीही खायचं नाही. काही लोक देवाचं खातात, मंदिराचं बांधकाम दिलं की सिमेंटच्या गोण्या घरच्या स्लॅबला वापरतात. काही लोक गावाचं खातात, वाळू खाय, मुरुम खाय, डबर खाय, सिमेंट खाय, शाळा खाय, गट्टू खाय, नाल्या खाय, डांबर खाय, गावाचं खातात. आणि काही सख्ख्या भावाचं खातात. आपल्या कीर्तनामध्ये ज्या ज्या लोकांनी सख्या भावाचं इस्टेट प्रॉपर्टी, एखादा एकर, एखादा गुंठा, निफाडचा कुठला तरी दाबला असेल, एकत्रित असताना कीर्तन झाले त्याची गाठ घ्या, जय हरी. ते म्हणतात आज 20 वर्षानंतर आज जय हरी कसं काय? कीर्तनच ऐकलं म्हणायचं. दशरथ भाऊनी महाराज बोलले होते बीडवरून कृष्णा महाराज राहून. ते म्हणताना महाराज नाही खाणार आहेत आम्ही देवाचं, गावाचं, भावाचं. काय होणार आहे? काहीच होणार नाही. नुसता खकाना निघन एवढं ध्यानात ठेवा. थोडा उशिरा निघन पण देवाच्या काठीला आवाज येत नसतो एवढं ध्यानात ठेवा. सख्खे पुतणे कधी मरतील आणि माझ्या पुतण्यांची संपत्ती माझ्या पोराला कधी होईल याचा विचार धृतराष्ट्राने केला. धर्मराजा गादीवरती बसला आणि ज्यांच्या मरण्याची वाट पाहिली त्यांच्याच घरी राहण्याची वेळ आली आणि त्यांच्याच घरच्या भाकरी खाण्याची वेळ एकेकाळच्या सम्राटाला आली. म्हणून कोणाची वेळ आणि कोणाचा काळ कसा बदलन हे सांगता येणार नाही. म्हणून तरुणपणामध्ये सत्तेत आल्यानंतर माणसांना जास्त नाही करायचं. धृतराष्ट्रासारख्याचा काळ बदलला तर तुम्ही आम्ही लय मामुली, मामुली नाही आपण फक्त मुलीचे आहेत, मामुलीचा तर विषय सोडून द्या. आणि मग धृतराष्ट्र जेवायला बसला की भीम गदा घेऊन यायचा. कोण? भीम.
आणि मथारा जेवण करतोय धृतराष्ट्र भीम त्याला म्हणायचं, अरे आंधळ्या, आमच्या मरण्याची वाट पाहिली, लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न तुझ्या मुलाने आम्हाला केला, द्रौपदीचं वस्त्रहरण तू रोखू शकला नाही, विषाचे लाडू तुझ्या लेकरांना आम्हाला खायला दिले, एवढं आम्ही सहन केलं, आमच्या मरण्याची वाट पाहिली, पण आज तुझी अशी अवस्था झाली की आमच्या घरच्या भाकरी खाण्याची वेळ आज तुझ्यावर आली. हे तुझ्या ताटामध्ये जे वाढलेलं आहे ते अन्न नाही, तर तुझा मुलगा दुर्योधन, तुझा मुलगा दुःशासन, त्या लेकराचं मांस आहे. कोण म्हणत होता? भीम. बाप जेवायला बसला आणि मुलगा कसा मारला हे जर बापाला सांगितलं तर कुठला बाप जेवण करत? ताटावरून उठावून भारत देशाच्या सम्राट एकेकाळचा महालामध्ये जाऊन बसावं. धर्मराजानं जाऊन विचारलं 2 दिवसानं, काका का जेवायला आले नाही? म्हणून विचारलं, काका जेवायला का येत नाही? त्यांनी सांगितलं, अरे धर्मा, मी जेवायला बसलो की भीम येथून रोज एका मुलाचं गाऱ्हाणं मला सांगतो, हा असा मारला, तो तसा मारला, मला जेवण जात नाही. भीमाला आवाज दिला धर्मराजानं, इकडे ये, हे आपले चुलते, हे आपले काका आहेत, जेवण करत असताना यांना वाईट बोलू नको, हा माझा तुला आदेश आहे. भीम म्हटला, दादा आदेशाचं पालन होईल. पण भीमानं उलटा विचार केला. भीम म्हणला, जेवताना वाईट बोलायचं नाही, आपल्या भावानं सांगितलं, काही अडचण नाही, पण जेवायच्या अगोदर 15 मिनिटं काय अडचण आहे? लक्षात यायलंय का भाऊ? काय सांगितलं? जेवताना बोलायला नाही सांगितलं ना, तर जेवायच्या अगोदर 15 मिनिटं काय अडचण आहे? धृतराष्ट्र जेवायला निघाला की मथर जेवायला निघालं की भीम वाटतच, जय हरी, सांग का कसा मारला दुःशासन? जाईल का बाप जेवायला? महालामध्ये जाऊन बसला एकेकाळीचा सम्राट आणि विचार केला, अरे भारत देशाचा सम्राट होतो, हत्ती घोडे लवाजमा ऐश्वर्य माझ्याकडे होतं, पण आज कुत्र्यासारखी अवस्था आज माझी झाली. आता राहायचं नाही, महालाच्या बाहेर निघाला, एका अरण्यामध्ये जाऊन पोहोचला. त्या दुर्भाग्यानं त्या अरण्याला लागला वनवा, आणि त्याच वनामध्ये भारत देशाचा एकेकाळीचा सम्राट जाग्यावर जळून भस्मसात झाला. हा भारत देशाचा इतिहास आहे. माझ्याकडे बघत राहा, बघा ना माझ्याकडे. सुरुवात कशी होती गावकरी? झालं, माझा वेळ संपत आला. सुरुवात कशी होती? चांगली. मध्य कसा होता? चांगला. पण आता शेवट चांगला झाला नाही. ऐका पुढे. आता काही जणांची सुरुवात चांगली झाली पण मध्य चांगला झाला नाही. परीक्षिती राजाला आईच्या गर्भामध्ये भगवंताचं दर्शन झालं, आणखीन गर्भामध्ये देवाचं दर्शन कुणालाही झालेलं नाही, पण परीक्षिती राजाला झालं. सुरुवात चांगली झाली, ऐका गावकरी, पण मध्य चांगला झाला नाही. भीमानं जरासंध नावाचा राक्षस मारला आणि त्या राक्षसाचा नवरत्नाचा मुकुट आपल्या महालामध्ये ठेवला. भीमानं महालामध्ये ठेवलेला मुकुट त्या परीक्षित राजानं आपल्या डोक्यामध्ये घातला आणि शिकार करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि शिकारीला पोहोचला. म्हणून टाळकऱ्याला माझी विनंती, एकमेकांच्या टोप्या घालताना विचार करायचा, नेमकं ही टोपी कोणाची? शिकारीला गेला. बघा माझ्याकडे, ज्या अरण्यामध्ये शिकारीला गेला, श्रमी नावाचे ऋषी त्या अरण्यामध्ये तपश्चर्या करत होते, घनघोर तपश्चर्या. याला तहान लागली. यानं विचारलं, ओ महाराज, इथं पाणी कुठं मिळेल? ऋषी महाराज बोलत नाहीत. हलवलं, पाणी कुठं मिळेल? महाराज बोलत नाहीत. म्हणून मेलेला हातातला बाण काढला आणि मेलेला सर्प बाणानं असा उचलला आणि ऋषी महाराजांच्या गळ्यात टाकला. काही मुलं खेळत होते, पळत जाऊन त्यांचा मुलगा शृंगी त्याला सांगितलं की तुझ्या वडिलांची मस्करी कुणीतरी केली. हातामध्ये कमंडलूतलं पाणी घेतलं आणि सांगितलं, ज्या कोणी नराधमानं माझ्या वडिलांची मस्करी केली असेल, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये
मेलेला सर्प टाकला असेल त्याचा सुद्धा मृत्यू 7 दिवसाच्या आत सर्पदंशाने होईल. पाणी सोडून दिलं. संकल्प सोडला. जुन्या काळामध्ये आशीर्वाद खरा व्हायचा, श्रापही खरा व्हायचा. त्याचं 2 कारण. आशीर्वाद द्यायला जप लागतं आणि श्राप द्यायला तप लागतं. आशीर्वाद द्यायला जप आणि श्राप द्यायला तप. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वैराग्य मूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज होऊन गेले. आजही यूट्यूबला तुम्ही पहा, श्री संत वामनभाऊ महाराज. भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न संत आणि वामनभाऊ महाराज वैराग्य मूर्ती. त्यांच्या मुखातून एखादा शब्द निघाला रे निघाला, परत शब्द तो येत नव्हता. एका टाळकऱ्याला गायकाला म्हटले होते पिसाळून मरशील, तर शेवट त्याचा मृत्यू पिसाळून झाला. हा साधून दिलेला श्राप आहे. आता आम्ही आशीर्वाद दिला आणि श्राप दिला तरी खरा होत नाही. पण जुन्या काळामध्ये आशीर्वाद द्यायला जप लागत आणि श्राप द्यायला तप लागत. आणि मग ऋषी महाराजांना अंतर्ज्ञानानं पाहिलं की अरे ज्यांना तू श्राप दिला तो साधा नाही, तो राजा आहे, परीक्षित राजा. जाऊन त्याला सांग उद्धाराचं काहीतरी साधन करेल. जाऊन सांगितलं माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प तुम्ही टाकला, मी तुम्हाला श्राप दिला, 7 दिवसाच्या आत तुमचा मृत्यू सर्पदंशाने होईल. मग आता करू काय? 7 दिवस श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. सुरुवात चांगली झाली, मध्य वाईट झाला, पण शेवट चांगला झाला. आता 3 नंबर आहे का? आजामेळ वेशेच्या घरी राहायला सुरुवात वाईट झाली. वेशेपासून मुलगा झाला, मध्यही वाईट झाला, पण एक काम चांगलं केलं. त्या मुलाचं नाव त्यानं नारायण ठेवलं. अंतिम समयाला ज्या वेळेला आजामेळ धरणीला पडला त्यावेळेला घाबरला, आपल्या लेकराला आवाज दिला नारायण नारायण. भगवान परमात्मा उठले उद्धार करण्यासाठी. लक्ष्मी मातेनं हात धरला. देवा कुणीकडं? देवानं सांगितलं नारायण नारायण आवाज येतोय, मला उद्धाराला जावं लागेल. लक्ष्मी मातेनं सांगितलं देवा नारायण नाव त्याच्या पोराचं घेतंय, तुमचं नाही घेत. देवाने सांगितलं अगं लक्ष्मी नारायण नाव अगोदर माझं आहे का नारायण नाव त्याचं आहे? आणि मग त्यासाठी विमानं पाठविले, त्याचाही जाऊन उद्धार केला. सुरुवात वाईट, मध्य वाईट, शेवट चांगला. धृतराष्ट्र सुरुवात चांगली, मध्य चांगला, शेवट वाईट. परीक्षित राजा सुरुवात चांगली, मध्य वाईट, शेवट चांगला. आजामेळ सुरुवात वाईट, मध्य वाईट, शेवट चांगला. पण माझे तुकाराम महाराज सुरुवात चांगली, मध्य चांगला आणि शेवट चांगला. अभंगाच्या पहिल्या चरण. शेवट तो भला, 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 शेवट तो
शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला. 3 उदाहरण सांगितले. आता महाराजांचा शेवट गोड कसा झाला एवढं सांगून थांबतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये येत नव्हते. अवतार होता नामदेव महाराजांचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा येत नव्हते. देवाने सांगितलं महाराज जा मृत्यू लोकात लोकांचा उद्धार करा, भजन करा. महाराजांनी सांगितलं देवा मी जाईल पण चौघाच्या खांद्यावरती जाणार नाही, न्यायला तुला यावं लागेल. असा करार केला. सुरुवात देवाशी करारानं सुरुवात चांगली झाली. महाराज या मृत्यू लोकामध्ये आले, अखंड भजनच केलं. आनंदाचे डोही आनंद तर आनंदाचे डोही आनंद तर आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद आनंदाचे डोही आनंद जिथे जातो ते तुम्हाला चालवी सिंहाती गरोनिया चालवी सिंहाती गरोनिया जिथे जातो ते तुम्हाला जिथे जातो ते तुम्हाला सारखं भजन केलं. सगळं कामही उरकलं, निघायची वेळ आली. चांगले माणसं काम झाल्यावर जास्त दिवस राहत नाहीत. ज्यांची समाजाला गरज आहे ते जास्त दिवस राहत नाहीत. स्वामी विवेकानंद समाजाला गरज आहे, नाही राहिले. माऊली ज्ञानोबाराय समाजाला गरज आहे, नाही राहिले. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय समाजाला गरज आहे, नाही राहिले. चांगले माणसं जास्त दिवस राहत नाहीत. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये 2 रत्न होऊन गेले. स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. चांगले माणसं जास्त दिवस राहत नाहीत. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवा. ज्यांची गरज आहे ते राहत नाहीत आणि ज्याला सगळं गाव कटळलं, पाहुणे कटळले, बायको कटळली, सुना कटाळल्या, नातू कटळले. बायका सुद्धा म्हणते उठायचं तुमचा असा घुरट वास सुटलाय, कुम्मट वास सुटलाय. ते 110 वर्ष लोक म्हणतात आमचं म्हातारं 110 वर्ष जगलं. पण ज्यांची गरज आहे ते राहिले नाही. तुकोबारांनी ठरवलं आपलं काम झालंय आता निघायचंय, पण देव न्यायला येत नाही, करार केलेला आहे. ऐका, फार ऐकणारे जाणकार मंडळीत नेहमी आपण कीर्तन श्रवण करता. सप्ताहातलं कीर्तन वेगळं, वर्षश्राद्धाचं कीर्तन वेगळं आहे. देव काही न्यायला येत नाही, मोठे माणसं विसरतात. म्हणून तुकाराम महाराजानं देवाला अभंग लिहिले पत्र म्हणून, की जे अभंग आपण काकड्यामध्ये गातो. तुम्ही सनकादिक संत मन विता कृपावंत एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा, मुळलो करी पाठवा. एवढा करावो, एवढा करावो, एवढा करावो. मग दुसरा अभंग लिहिला. गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोही, वेगी आणावा तो हरी मज दिना ते उदरी.
सगळ्या साधू संतांनी सांगितलं आम्ही देवाला सांगू, पण आमच्या हातात नाही. साहेब मॅडमचं ऐकत येत. मग पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कोळती तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा वेगी आणावा तो हरी. मग देवाला कळलं आपण महाराजांना घ्यायला जावं लागते. महाराज देऊ भगवान परमात्मा देहूला आले. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर ददरीत पाण्या माझे रांधी लेखण्या. चला म्हणले महाराज मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकोबाराने सांगितलं देवा थांबा, गावात जाऊन विचारतो खानगावथडीला कोणाला वैकुंठाला यायचं का. तुकाराम महाराज गावात आले, कॅनलच्या जवळ उभे राहिले. हो म्हणले मी वैकुंठाला चाललो, यायचं का कोणाला. लोक म्हणले अरे 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 काही खरं दिसत नाही. तुकोबाराय म्हणले मला आज वेळा म्हणताल, पण एक दिवस धन्य मानविला स्वतःला भाग्यवान समजताल की आम्ही तुकाराम महाराजांना पाहिलं. घरी आले, पत्नीला विचारलं तुला यायचं का ग. पत्नीनं सांगितलं मला लाडक्या बहिणीचं फॉर्म भरायचं नाही. म्हैस व्यायला आलेली तिच्या दुधाचंही मला पाहावं लागेल. मग महाराजांनी सगळ्या लोकांना हात जोडले. येतो रे म्हटले आता. आम्ही जातो आमूच्या शेवटची विनावाणी संताजनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा. विसरतो न पडावा जसं 1 वर्षापूर्वी अत्यंत गरीब परिस्थितीवरती मात करून 1 वर्षापूर्वी ज्यांचं आकस्मिक निधन झालं आदरणीय बाबा, सगळ्या लोकांना, सर्व गावकऱ्यांना, सर्व त्यांच्या परिवारांना हात जोडले असतील. येतो मी आता. झाला शेवट हा देवे पुरविले कोड झाला शेवट हा जगण्याचा पाया, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, विचाराची कळ, तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, शब्दाची माळ, अक्षरांचे राण, अभंगाचे पान, तुकाराम तुकाराम, जगण्याचा चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, जगण्याचा पाया, जगण्याचा पाया. महाराज म्हटले घेतो झाला शेवट हा गोड. जी माझी इच्छा होती ती माझ्या भगवंताने पूर्ण केली. देवे पुरविले कोड झाला शेवट
हा गोड शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला विडोबा रखुमार शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. एका वडिलांचं हे पुण्यस्मरण आहे. खरं तर आई आणि वडील हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे हे दोन पात्र आहेत. ब्लॅकमेल इमोशनल करणं हा माझा काय व्यवसाय नाही, पण आज ते कुटुंब ते भोगतंय झेलते म्हणून सांगतो. 2 मिनटं फक्त. आईचं गुणगान सर्वांनीच गायलं. शाळेतून घरी येताना, शाळेतून घरी येताना उशीर मजला होई, गल्लो गल्ली फिरे आई फिरे आणीवार. तुझ्या या उपकाराची, या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म लागाय उपकार अनमोल जन्म लागाय तुझे उपकार पिटणार नाही. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत, जब जब दुनिया में आए माँ तेरा ही आंचल पाए. आईचं गुणगान सर्वांनी केलं. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. सगळ्या अयोध्येमध्ये हाहाकार उडाला. माझे प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. हेरा हेरा हमारे छोड़ के मत जाओ. हेरा हेरा हमारे छोड़ के मत जाओ. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. कौशल्या माता आकांत करताना तुम्हाला दिसेल, सुमित्रा माता तुम्हाला आकांत करताना दिसेल, पण पुत्र वियोगानं दशरथ राजानं आपला देह सोडून दिला. त्या दशरथ राजाचं प्रेम कुठं कमी अगोदर मला ते सांगा. देवकी मातेचे 6 मुलं मारले.
देवकी मातेचे 6 मुलं मारले, आकांत करताना आपल्याला देवकी माता दिसेल. पण धोधो धोधो पावसामधून यमुना मैयाच्या पुरातून घेऊन जाणाऱ्या वसुदेवाचं प्रेम कुठं कमी आहे? अगोदर मला ते सांगा. आईचं प्रेम दिसतं आणि फक्त बापाचं प्रेम दिसत नाही, एवढाच तो फरक. अरे वरून नारळासारखा कठीण आहे तो म्हणजे आपला बाप आहे. स्वतः फाटकी बनेल घालेल, फाटकं धोतर नेसेल, पण आपल्या लेकराला 2000 रुपयाचा शूज आणेल. आपल्या लेकराला 1500 रुपयाची जीन्स पॅन्ट टी शर्ट आणणारा कोण असेल तर तो म्हणजे आपला बाप आहे. बाप घराचा पाया आहे आणि त्या घराचा कळस कोण असेल तर ती म्हणजे आई असते. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. हरी बाप तलवार ढाल बाप, पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल. बापासारखं प्रेम या विश्वामध्ये तुमच्यावर कोणी करणार नाही, याचा अनुभव मला आहे. 2021 साली माझ्या अवघ्या 55 वर्षाचं वडील होते, त्यांचं निधन झालेलं आहे. आणि स्वतःच्या मांडीवर माझ्या वडिलांचा जीव गमावलेला मी माझ्या डोळ्याने पाहिलेला. वडिलांचं जाणं काय असतंय माझ्या माऊली ज्ञानोबारायांना विचारा. अरे अखंड या समाजानं त्रास माझ्या माऊली ज्ञानोबारायांना दिला रे. या समाजानं फक्त बालपणामध्ये आई वडील देहांत प्रायचित्त घ्यायला गेले म्हणून वनवन माझ्या माऊली ज्ञानोबारांच्या 3 भावंडाची झाली. आज 1 वर्षापूर्वी आदरणीय आमच्या नारायण दादांच्या वडिलांचं निधन झालं. आदरणीय बाबांचं. जीवनामध्ये तुम्ही कितीही मोठे व्हा, फक्त वडिलांची चप्पल घराच्या अंगणाच्या समोर पाहिजे, घराला वेगळं शोभा असते. एक शून्यातून विश्व निर्माण आज तुम्ही केलेलं आहे. अत्यंत प्रामाणिक कष्ट करून, अत्यंत दयानं, जिद्दीनं, चिकाटानं, आपल्या वडिलांच्या संस्कारानं हे भावंड घडलेले आहेत. आणि वडिलांच्या संस्कारानं, बाबांच्या संस्कारानं आदरणीय नारायण दादानं अत्यंत कष्टानं, शून्यातून, खरं तर शून्य नव्हतं, यांना शून्यच अगोदर बनावं लागलं. अशी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये होती. पण फार जिद्दीनं कष्ट करून आपल्या वडिलांच्या प्रयत्नातून आज थोर सारं वैभव आपण मिळवलेलं आहे. फक्त वडिलांनी जवळ घेऊ द्या आणि कौतुकानं पाठीवरती थाप टाकू द्या, माझा नारायण आला म्हणून. अरे टाटा बिर्लाच्या शाबासकीत एवढं प्रेम नाही, एवढं बापाच्या शाबासकीत आणि आईच्या बोट मोडण्यामध्ये प्रेम आहे. तुम्ही कितीही मोठे होऊ द्या, फक्त घरामध्ये तुमचे वडील असावे. संबंध महाराष्ट्रभर आम्ही फिरतो, कीर्तनही होतात, पण जो आनंद माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना होता तो आनंद या विश्वामध्ये आता कोणाला आहे? माझ्या आईचंही निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे. माझ्या डोळ्याच्या समोर 2ही माणसं गमावलेले मी पाहिलेले आहे. जीवनामध्ये बाप कधी रडणार नाही, पण 2 वेळेला आपला बाप स्वतः रडतो. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. अरे स्वतःची पत्नी गेली तरी न रडणारा बाप, स्वतःचा मोठा भाऊ गेला तरी न रडणारा बाप, पण एकुलत्या एक मुलीला ज्यावेळेला लॉन्समध्ये, याच लॉन्समध्ये लग्न वाटी लावताना सर्वांच्या पाया मुलगी पडते, पण एका व्यक्तीच्या पायानं पडता त्या व्यक्तीच्या गळ्यात पडते, मोठ्या मोठ्याने हंबरडा फुटते, त्यावेळेला ती मुलगी रडते, काय नवलंय.
त्या मुलीचा बाप रडतो हे जगातलं सर्वात मोठं नवल आहे. म्हणून जीवनामध्ये बाप अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याचशा महिला मंडळी माझ्यासमोर आपण बसलेला आहात. आदरणीय बाबांच्या कन्या असतील. जोपर्यंत माहेरामध्ये तुमच्या आई आणि वडील जिवंत आहेत तोपर्यंत महिलांचं माहेर जिवंत आहे. माहेरामध्ये जर आई वडील जिवंत असतील तर मुलीची पिशवी रिकाम्या हातानं कधीच परत येणार नाही. माय तांदूळ देईल, माय ज्वारी देईल, माय मटकी देईल, नसल आईकडे काही तर एक 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा का होईना पण माय पिशवीत टाकून देईल. याला माईचं अंतकरण म्हणतात, वडिलांचं अंतकरण म्हणतात. अरे रक्षाबंधनाचा सण झाला, कितीतरी वेळेला तुमच्या भावाला तुमच्या वडिलांनी सांगितलं, ए लाव माझ्या तारडीला फोन, येते म्हणली होती काल, लाव परत फोन, एकदा माझ्या डोळ्यासमोर लाव, बघू दे माझ्या तारडीला. असं म्हणणारं कोण पात्र आहे तर ते म्हणजे आपल्या आईचं आपल्या वडिलांचं पात्र आहे. आमच्या दशरथ भाऊच्याही वडिलांचं निधन झालं 2017 साली. संबंध महाराष्ट्रामध्ये जनसंपर्क आहे. कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून ही प्रेमाने कमवलेली माणसं आहेत. 1 सप्टेंबरला त्यांच्याही वडिलांची पुण्यतिथी मला त्यांनी सांगितलं. संबंध महाराष्ट्र वारकरी संप्रदायातील थोर थोर दिग्गज वडिलांच्या प्रथम पुण्यतिथीला उपस्थित होते, पण हे पाहायला वडील नव्हते. हे आपलं दुर्भाग्य आहे. म्हणून जीवनामध्ये सर्व महिलांना माझी विनंती आहे, जोपर्यंत माहेरात तुमची आई आणि वडील जिवंत आहे तोपर्यंत सतत माहेराला येणं जाणं करत चला. कारण हक्काने चप्पल सोडण्याचा उमरा तुमचा आणखीन शिल्लक आहे. पण जर माहेरामध्ये तुमचे आई वडील नसतील तर कृपया बोलवल्याशिवाय माहेराला जाऊ नका, कारण तुमचा अपमान होण्याची दाट शक्यता आहे. 1 वर्षापूर्वी आदरणीय शंकर बाबांचं निधन झालं आणि सर्व या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. अशा गावाला गेले, परत कितीही पैसे दिले तरी सुद्धा आपल्याला बाबा पाहायला मिळणार नाहीत. गये हुए कभी आते नाही. गेलेली माणसं परत कधीच येत नसतात, पण हमेशा उनकी याद रुलाती है. ज्या ज्या वेळेला तुम्हाला फोटोकडे बघताल तुम्ही त्या त्यावेळेला कायम आठवणी तुमच्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांच्या येतील. ज्यावेळेला तुम्ही बाल होता त्यावेळेला तुमच्या वडिलांचे प्रत्येक तुमचे लाडू पुरवलेले तुमच्या डोळ्यासमोर येतील. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना, ओरी होंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, त्यांच्या परम कष्टात मी झोपतो सुखात. त्यांनी बघितली स्वप्न पाला उसाचा काढताना, ओरी होंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. अत्यंत गरिबी तुम्ही उपभोगलेली, पण आपल्या वडिलांचे संस्कार, वडिलांचा आशीर्वाद याही पुढे तुमच्या कायम पाठीशी राहील. सर्व लेकरांना, सर्व परिवारांना, नारायणदादांना, त्यांच्या बहिणींना सर्वांना आशीर्वाद देऊन आज आत्ममुक्ती दिन, आजचा दिवस म्हणजे आत्ममुक्ती दिन, सर्वांना आशीर्वाद देऊन ते गेले असतील. कर्म धर्म तुम्हा आसावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा आसावे कल्याण. धर्म नातवाला, आपल्या लेकराला आशीर्वाद देऊन आज वैकुंठवासी बाबांचं भगवान परमात्म्याच्या पायी आज शरणाशी ते लीन झाले असते. घ्या माझे वचन,
प्रमाण नाही पण तो कोबाऱ्या म्हणतात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती हे वक्ते बाबा प्रमाण म्हणायचे कल्याण इच्छिती व्हावे तया ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती राजा सर्वांनी श्रद्धांजली म्हणून दोन हात वर करा दोन हात वर सर्वांनी दोन हात वर करून वैकुंठवासी बाबांच्या श्रद्धांजली निमित्ताने शंकर पुंजाजी आव्हाड यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. शंकर बाबांच्या जाण्यानं या आव्हाड कुटुंबावर जो काही दुःखाचा आघात झालेला आहे ते दुःख पेलवण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव. तसेच त्यांचे चिरंजीव नारायण शेठ यांनी वडिलांच्या उतराईतून पार होण्यासाठी केलेला हा आजचा ज्ञानदानाचा अन्नदानाचा जो काही हेतू होता त्यांचा तो आज खरोखर बाबांना आज त्यांच्या परमेश्वर चरणी त्यांना जागा नक्कीच मिळणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचं वैभव आणि गेवराई गावाचा एक
भूमिपुत्र हरिभक्त परायण कीर्तन केसरी कृष्णा महाराज राऊत यांना बाबांबद्दल यांनी येऊन आपल्याला जे काही ज्ञानदान केलं त्याबद्दल महाराजांचं मी आव्हाड कुटुंबियाच्या वतीने स्वागत करतो आणि आभार मानतो। तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या परिसरातील जे गुणीजन मंडळ आहे त्यामध्ये आपल्या परिसराचं वैभव चिंतामण महाराज सानप असतील, गोरक्षनाथ महाराज गतीर असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, बळीराम दादा असतील, किरण महाराज असतील आणि मेंढी गुरुकुलाची ही जी काही लहान थोर बालकं या ठिकाणी कीर्तनासाठी राहुल महाराज डोंबरे यांचे विद्यार्थी उपस्थित झाले, त्यांचं पण मी आव्हाड कुटुंबियाच्या वतीनं आभार मानतो। तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो, लॉन्समध्येच जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांनी मंडपात जेवणासाठी